हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रुद्रचा बड्डे जवळ आला आहे, त्याच्यामुळं म्हटलं पटापट घराची साफसफाईला लागूया आता. तर सगळ्यात पहिले जे पडदे आहेत बेडरूमचे आणि हॉलचे, तर ते म्हटलं आज धुवायला घेऊया. पाणी पण आलं होतं म्हणून पहिल्यांदा टबामध्ये त्यांना भिजत घालते. हातानेच धुणार आहे, कारण मग त्याचे त्या रिंग काढत बसलो ना तर पुन्हा लावायला पण वेळ जाईल. म्हटलं हातानेच त्याला आधी चांगलं बऱ्याच वेळ भिजत घातलं ना मग ते व्यवस्थित धुतले जातात, त्यातला मळ लगेच निघून जातो. आणि त्याच्यानंतर म्हटलं आज पहिली सुरुवात जी आहे ती बेडरूमपासून करूया. जाळ्या वगैरे झटकणं, त्याच्यानंतर बेड खालचं पण सगळं जाळ्या वगैरे असतील त्या काढणं, आणि नंतर मग उद्या किचनची करेल. असं म्हटलं एक एक करूया, म्हणजे एकाच दिवशी सगळा लोड येणार नाही. म्हटलं मग पहिल्यांदा पडदे जे आहेत तर ते भिजले होते बऱ्याच वेळानंतर मग मी ते करायला घेतलं. पडदे भिजल्यानंतर ते धुतले ना तर त्याचं पाणी लगेच काळं पाणी बरंचसं निघालं होतं. पडदे आपण विंडोला लावतो तर भरपूर माती धूळ त्याच्यावरती जमा होत राहते. व्हाईट पडदे जे आहेत ते आम्ही डोहाळे जेवणाच्या वेळेस म्हटलं तेव्हा आम्हाला ना चांगली थीम करायची होती म्हणून डेकोरेशनसाठी व्हाईट कलरचे पडदे घेतले होते. ते थोडे शिअर पडदे आहेत, असे ट्रान्सपरंट आहेत थोडे, आणि त्याचं खूप छान डेकोरेशनला वगैरे त्यावेळेस उपयोग झाला होता. तर पण त्याचं पण म्हणजे फक्त भिजत घातलं तरी त्याच्यातून सगळी माती निघून गेली होती. आणि नंतर 2 वेळा थोडंसं त्याला वॉश केलं आणि चांगल्या पाण्यातून धुवून काढलं की ते पुन्हा क्लीन झाले. त्यानंतर मी बेडरूमचे पडदे काढण्यासाठी आले. बेडरूमचे पडदे काढून झाल्यानंतर म्हटलं की ते जोपर्यंत भिजतील तोपर्यंत बेडरूममधलं सगळं जाळ्या वगैरे झटकणं होऊन जाईल आणि लादी वगैरे पण पुसून होईल तिथली. त्याच्यामुळं मग पहिले त्यांना भिजत घातलं आणि त्याच्यानंतर मग मी बेडरूमचं क्लिनिंगकडे गेले. इकडे म्हणजे ड्रम इथेच असल्यामुळं मग पाणी घ्यायला सोपं पडतं ना, म्हणून मी तिकडेच ते पडदे जे आहेत ते धुवायला घेतले बाथरूममध्ये न धुता. आणि सगळ्यात पहिले जे आपले आंतऱ्या पांघराचे कपडे किंवा जे आमचे घड्या घालायचे पण रोजचे कपडे बाकी होते तर ते सगळे पहिल्यांदा मी हॉलमध्ये सगळं ठेवलं. रुद्राचं झोका, त्याच्यानंतर सगळं जे सामान आहे ते हॉलमध्ये ठेवलं. बेडवरची जी गोधडी आहे ती तशीच ठेवली. म्हटलं जाळ्या वगैरे त्याच्यावरतीच पडतील, तिच्यानंतर वॉश करता येईल. पहिल्यांदा झाडून सगळं जे जाळ्या आहेत तर ते झटकल्या. आता सध्या प्रचंड गरमी होती तर त्यामुळे आम्ही बेडरूमचे जे विंडो आहे ते जास्त वेळा ओपनच नाही करायचो आणि पडदे पण लावून ठेवायचे. त्याच्यामुळे बाहेरच्या ज्या उष्ण गरम जाळ्या आहेत ते कमी लागायच्या. तर ज्यावेळेस विंडो ओपन केली सगळं ते पडदे वगैरे काढले तर ते जाळ्या क्लिअरली दिसायला लागल्या. रोज काय होतं की ते थोडंसं अंधार असतं, कारण बेडरूममध्ये मग थोडंसं थंडवा राहतो जर विंडो वगैरे सारख्या ओपन नाही केलं तर गरमीमुळं. आणि कपाटावरती सुद्धा एक जुना प्रिंटर आहे, त्याच्यानंतर एक TV आहे आणि एक आपली बॅग आहे मोठी. पहिल्यांदा बाकीच्या जाळ्या झटकून घेतल्या आणि नंतर फॅन आधी आता थोड्या दिवसांपूर्वीच क्लीन केला होता. मग फॅनचं थोड्याच जाळ्या राहिल्या होत्या. मग सगळं झाडून झटकून झाल्यानंतर म्हटलं मग लादी पुसता येईल. अजूनही प्रचंड गरमी आहे तर साफसफाई करताना हालत बेकार झालेली. खूप घाम येत होता. उष्णता खूपच आहे यावर्षी. मागच्या वर्षीसुद्धा रुद्र झाला तेव्हासुद्धा मला फार गरमी जाणवत होती. तर आणि मला आधीपासून म्हणजे गरमीच्या दिवसामध्ये त्रास होतोच, मला प्रचंड गरमी जाणवते. त्याच्यामुळं थोडंसं जरी काम करताना मला प्रचंड घाम येत राहतो. तर पहिल्यांदा झाडून घेतलं सगळं आणि आता म्हटलं त्याच्यानंतर बेड खालचं पण जे काही असेल किंवा कधी काय होतं की काही अनावश्यक वस्तू असतात तर त्यासुद्धा आपण ठेवलेल्या असतात. म्हटलं त्याच्यासाठी पण एक पिशवी जवळच ठेवलेली. जे काही असेल ते म्हटलं सगळं सरळ डिक्लटर करून टाकून द्यायचं. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा वगैरे पुसते, बाथरूमसुद्धा क्लीन करायचे. मग किचनसोबत बाथरूमसुद्धा क्लीन करून घेईल, वरच्या टाईल्स वगैरे. आणि त्याच्यानंतर मग लादी पुसून घेतली.
त्याच्यानंतर म्हटलं कपाट पुसून घेऊया. कपाटात च्या दोन्ही जे दरवाजे आहेत तर त्याला चॉकलेटी रंग आहे. त्याच्यानंतर मधला रंग जर व्हाईट आहे तर म्हटलं तो क्लीन करायला घेतलं तर त्याच्यावरती बरेचसे असे काळे डाग दिसत होते. मग त्याच्यानंतर मी आधी पुसून घेतलं. मग ठरवलं की ते आपले जे घासणी असते स्क्रबर अशा तर त्याने घासून काढलं तर त्याने एकदम चकाचक निघालं, ते पांढरं दिसायला लागलं पुन्हा. आणि त्याच्यानंतर क्लिनिंग करून झाल्यानंतर आंघोळीच्या आधी म्हटलं पहिल्यांदा ते पडदे धुवून घेऊया, पुन्हा घाम येईल नाही तर इतकी गरमी आहे की तुम्ही आंघोळ करून आला तरी काही उपयोग होत नाही, पुन्हा प्रचंड घाम येतो कामं करताना. तर हे सगळं करत असताना रुद्रच्या पप्पांनी जे आहे तर ती दाल खिचडी बनवली होती. व्हिडिओ शूट केला होता पण क्लिप कुठे मिस झालं काही कळालंच नाही. तर त्यांनी खूप अप्रतिम अशी दाल खिचडी बनवली होती. आईने पोहे केले होते आणि तोपर्यंत मी सगळी क्लिनिंग करून घेतली. पडदे धुवून झाले, पडदे वाळत घालते आणि त्याच्यानंतर मी आंघोळ करून घेतली. आणि हॉलमध्ये जे टाकलेले बाकीचे कपडे होते जे घड्या घालायचे होते, कारण मी आत्ताच रुद्र आणि मी माझ्या माहेरून आलो होतो तर त्याच्यामुळे तिकडचे पण कपडे बॅगेतले राहिले होते तर ते सगळ्यांच्या घड्या घालायला घेतल्या. आणि ह्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्यानंतर मग आम्ही जेवायला घेतल्या. तर साफसफाई करत असताना जो आम्ही राधाकृष्णाची फोटो फ्रेम आहे तर ती मी काढली होती, त्याला रुद्र खेळायला लागलेला. काय रुद्र बाप्पा, जय जय बाप्पा करा. आपण बाप्पाला ठेवूया का परत? जय जय बाप्पा करा. जय जय बाप्पा. जय जय. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.